पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर पदासाठीची सोडत काढणार आहे, तर महापौर सोडतीच्या नंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती. तर जानेवारी अखेरीस महापौराची निवड होण्याची शक्यता आहे. मनसेच्या विजयी उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट. राज ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. मुंबईसह उपनगरामधल्या मनसेच्या विजयी नगरसेवकांचं शर्मिला ठाकरेंकडून औक्षण. शिवतीर्थावरती आलेल्या विजयी नगरसेवकांचं शर्मिला ठाकरे यांनी अभिनंदन केलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये मनसेचा राज्यभरामध्ये दारुण पराभव. 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये मनसेचा भोपळा. तर मुंबईमध्ये मनसेचे 6, कल्याण डोंबिवलीमध्ये 5, नवी मुंबईमध्ये 1 आणि नाशिकमध्ये 1 असे मनसेचे राज्यामध्ये 13 नगरसेवक विजयी झाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालावरती राज ठाकरे यांची एक्स पोस्ट. मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख. राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये उल्लेख. काय चुकलं, काय कमी पडलं याचं विश्लेषण करू राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मनसेची चेष्टा झाली. आतापर्यंत सगळ्यांनी राज ठाकरेंचा वापर करून घेतला. मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या संतोष धुरी यांची प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील. मनसेचे नेते अमित ठाकरे यांची एक्स पोस्ट. मराठी माणसाला कधीही एकटं पडू देणार नाही, अमित ठाकरेंचं आश्वासन. रसमलाईच्या टीकेनंतर सोशल मीडियावरती राज ठाकरेंना डिवचणारे मीम्स. मुंबईतल्या भाजपच्या विजयानंतर AI व्हिडिओ तयार करत डिवचलं. अण्णामलाईंवरती राज ठाकरे यांनी रसमलाई असं म्हणत टीका केली होती. महाराष्ट्राच्या जनतेचा निर्णायक कौल. इथल्या जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारलं. तमिळनाडू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णामलाई यांची एक्स पोस्ट. मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 नगरसेवकांचा विजय झालाय. उद्धव ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 माजी महापौर विजयी झाले. वरळीमधून किशोरी पेडणेकर, शिवडीमधून श्रद्धा जाधव, दादरमधून विशाखा राऊत आणि माहीममधून मिलिंद वैद्य यांचा विजय झालाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव होताच अजित पवारांनी बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शक्य तिथे एकत्र लढू असं बैठकीत ठरलंय. विलिनीकरणावरती चर्चा नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. समविचारी मतदारांची विभागणी टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवतील. खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य. सांगली महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट चांगला होता. संजय काका पाटील यांचं वक्तव्य. आम्ही 55 जागांपर्यंत जाऊ असं म्हणणाऱ्या भाजपचा वारू सांगलीकरांनी रोखल्याचाही दावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळवलेलं यश हे मोठं आहे. संजय राऊत यांची महानगरपालिकेच्या निकालावरती प्रतिक्रिया. आम्ही पराभव मानत नाही, चांगल्या प्रकारे लढलो, राऊतांचं वक्तव्य. शिंदे हे जयचंद झाले नसते तर 100 पिढ्या झाल्या तरी भाजपचा महापौर झाला नसता. संजय राऊत यांचे टीकास्त्र. तर शिंदेंनी फोडलेले 90% नगरसेवक पराभूत झाल्याचा राऊतांचा हल्लाबोल. भविष्यामध्ये शिंदेंना भाजप नारळ देईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार विनायक राऊतांचं टीकास्त्र. तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचा बेसुमार वापर करण्यात आल्याचा देखील विनायक राऊत यांचा आरोप. काँग्रेस आणि ठाकरे एकत्र लढले असते तर हे चित्र वेगळं असतं. मुंबई महानगरपालिकेच्या निकालावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. वेगळं लढल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि काही जागांवरती नुकसान झाल्याचंही जयंत पाटील यांचं मत. ज्यांनी माझं घर पाडलं त्यांना मुंबईकर जनतेनं त्यांची जागा दाखवली. मुंबई महानगरपालिकेच्या निकालावरती भाजपच्या खासदार कंगना राणावत यांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिका हातातून गेल्यानं उद्धव ठाकरेंची झोप उडाली असेल. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. राऊतांचं ऐकून ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतल्यामुळे नुकसान झाल्याचा देखील पडळकरांचा हल्लाबोल. मुंबईमध्ये येऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार. महानगरपालिका निकालानंतर भाजपचे नेते निशिकांत दुबे यांचं ठाकरे बंधूंना आव्हान. निशिकांत दुबे यांच्या एक्स पोस्टला मराठी भाषा वाद आणि पटक पटक के मारेंगे या वादाची पार्श्वभूमी आहे.
महाराष्ट्रामधील भाजपच्या महाविजयाविषयी बृहन महाराष्ट्र मंडळाकडून काशीमध्ये अभिषेक करण्यात आला। राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आचार्यांकडून शंकराला हा अभिषेक घालण्यात आला। महाराष्ट्रामधील एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी बॅनर लावलेले आहेत। मुंबईसह राज्यामधील इतर महानगरपालिकांमधल्या भाजपच्या विजयानंतर भाजपकडून फडणवीसांचा धुरंधर असा उल्लेख। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली आहे। चांगले काम करण्यासाठी नगरसेवकांना सूचना। नवी मुंबईमध्ये 66 जागांसह भाजपची एकहाती सत्ता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधल्या नगरसेवकांसोबत संवाद साधतील। आज संध्याकाळी दादरमधल्या पक्ष कार्यालयामध्ये मुख्यमंत्री मुंबईमधल्या नवनियुक्त नगरसेवकांची भेट घेऊन अभिनंदन करणार आहेत। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या आईकडून औक्षण। नागपूरमधल्या निवासस्थानी हे औक्षण करण्यात आलं। यावेळेला बावनकुळेंची देखील उपस्थिती। कुणी बी या, किती बी या आणि कसंही या, पुणे आणि पिंपरी चिंचवडवरती महानगरपालिकेमध्ये भाजपनं मिळवलेल्या यशानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नाव न घेता अजित पवारांना डिवचलंय। अनेकांना वाटतं आपण मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यानं तसं होत नाही। तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आतापासून काम करा। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःचं उदाहरण देऊन पराभूत भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांची समजूत काढली आहे। निवडणूक संपली, शत्रुत्वही संपलं। एकनाथ शिंदेंसोबतच्या वादावरती गणेश नाईक यांच्याकडून पूर्णविराम। शिंदेंनी आमच्या शहरामध्ये येऊन टीका केल्यामुळे आक्रमक पवित्रा घेतला होता। गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण। नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी पक्षाला न विचारता ज्यांनी स्थानिक पातळीवरती युती केली त्यांना नोटीस देण्यात आली आहे। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। पक्षाचा निर्णय मान्य नसलेल्यांना पक्षामधून काढून टाकल्याची देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबईतील मानखुर्द विभागामध्ये लोकरे दाम्पत्यासाठी कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे। प्रभाग क्रमांक 141 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा विजय झालाय, तर प्रभाग क्रमांक 142 मधून विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे यांचा पराभव झाला। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भोपळा। 100 जागांवरती उमेदवार दिले, मात्र शिंदेंच्या शिवसेनेला एकही जागा जिंकता आलेली नाहीये। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाचा देखील पराभव झालाय। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावलेली आहे। अजित पवार कृषी प्रदर्शनासाठी बारामतीमध्ये होते, तर एकनाथ शिंदे हे प्रकृतीच्या कारणामुळे ठाण्यात होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन आघाडी पक्षाची स्थापना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घोषणा केली आहे। राज्यामधील सर्व 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी बहुजन आघाडी ही लढणार आहे, शेंडगे यांनी माहिती दिली। कोल्हापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार आणि शेट्टी यांचे खंदे समर्थक असलेल्या सागर शंभू शेट्टे यांचा आमदार येड्रावकर यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 3 दिवसांनी पुढे ढकलावी, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी। 5 फेब्रुवारीला कर्नाटकमध्ये चिंचणी मायक्का ही यात्रा येत असल्यामुळे अनेकांना मतदानाला मुकावं लागलं, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। जास्त जागा लढवल्या असत्या तर जास्त नगरसेवकही निवडून आले असते। ठाण्यामधल्या भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांविषयी ही भूमिका मांडली आहे। ठाण्यामध्ये भाजपनं 39 जागा लढवल्या, ज्यामध्ये 28 नगरसेवक निवडून आले आहेत। जळगावमध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्यात। अज्ञात व्यक्तीनं दगड मारून या काचा फोडल्याची माहिती आहे, कारण अस्पष्ट आहे। शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ करण्यात आली। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मधल्या
सोमवारपेठ परिसरामधली ही घटना आहे। रहिवाशांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद काहीसा मिटलाय। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। प्रभाग क्रमांक 163 मध्ये मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झाल्या। त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी आमच्या दुकानामध्ये फटाके फोडले, काँग्रेसच्या उमेदवार सोनू जैन यांचा आरोप आहे। जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील पराभूत अपक्ष उमेदवारानं रॅली काढली आहे। आपला विजय झाल्याचं अगोदर घोषित केल्याच्या नंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी मतमोजणी केंद्रावरती येऊन दबाव तंत्राचा वापर केल्याचा अपक्ष उमेदवार चैत्राली ठाकरे यांचा आरोप आहे। मालेगाव महानगरपालिकेमध्ये त्रिशंकू परिस्थिती, 35 जागा जिंकत इस्लाम पार्टी मोठा पक्ष। इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षासोबत युती, काँग्रेस किंवा शिवसेनेचा पाठिंबा घेत इस्लाम पार्टी मालेगावमध्ये महापौर बसवू शकतं। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय। कारागृहातून निवडणूक लढणाऱ्या प्रकाश लोंढे आणि त्यांची सून दीक्षा लोंढे यांचा पराभव झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अभिजित जीवनलाल यांच्या विजयानंतर तलवार नाचवत जल्लोष। पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचवत शिंदेच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवाराने तब्बल 2 तास जल्लोष केलाय। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयोत्सवाचे अनोखं आणि भावनिक रूप। प्रभाग क्रमांक 12 मधून विजयी झाल्याच्या नंतर सागर भारुका यांनी टिळक रोडवरच्या मोठ्या राम मंदिरापासून निमवाडीमधल्या खाटूश्याम मंदिरापर्यंत चक्क लोटांगण घालत देवाचे आभार मानले आहेत। खुलताबाद नगर परिषदेमध्ये राजकीय उलथापालट। काँग्रेसच्या पाठिंब्यानं भाजपचे नवनाथ पाटील बरगळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे। मतदानाच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 9 नगरसेवक तटस्थ राहिल्याचा भाजपला थेट फायदा झालाय। भाजपकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचे वेळापत्रक जाहीर। अध्यक्षपदासाठी 19 जानेवारीला नामांकनाचे अर्ज दाखल होतील। 20 जानेवारीला नव्या अध्यक्षांची घोषणा होईल। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी राजकारण बाजूला ठेवत एकमेकांना मिठी मारली आहे। दोघांकडून कॉलेजमधल्या आठवणींना उजाळा। दोघांच्याही भेटीचा व्हिडिओ व्हायरल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं काल त्यांचं निधन झालंय। आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार। धनगर आंदोलक दीपक बोराडे पोलिसांच्या ताब्यात। बोराडे यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दीपक बोराडे धनगर आरक्षणाच्या आंदोलनासाठी आज जालन्यावरून मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांना मुंबई आणि जालना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे। 21 तारखेला दीपक बोराडे यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केलेली होती। भंडाऱ्यामध्ये महिलांनी अडवला मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग। 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याचा रोष रस्त्यावरती उतरून या महिलांनी ठिय्या आंदोलन केलंय। आता एप्रिल महिन्यापासून पीएफचे पैसे यूपीआयच्या माध्यमातून काढता येतील। 5 लाखांपर्यंतची मर्यादा आहे। 8 कोटी लोकांना याचा दिलासा मिळणार आहे। मात्र 25% रक्कम खात्यामध्ये आवश्यक आहे। रायगडमध्ये 64 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त करण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती खालापूर पोलिसांची मोठी कारवाई। 1 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांना पोलिसांनी अटकही केली आहे। लाचखोर उपकृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 5,000ची लाच स्वीकारत असताना अटक करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामधल्या सालेकसा इथे ही कारवाई झाली। भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांनी उज्जैन इथल्या श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलंय आणि पूजा केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।